नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत की काव्या आणि पार्थ मुंबईला जायला निघालेले असतात. गाडीत दोघेही बसलेले असतात. काव्या मिररमध्ये बघत असते. तिला सगळं आठवत असतं की काका कसे तिला म्हणाले होते की नशिबवान आहेस पोरी, असला भला माणूस नवरा म्हणून मिळालाय तुला. ती त्या विचारातच असते. काव्याला त्या काकांच्या घरातल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि ती आरशातच बघून विचार करत असते. ती पार्थला म्हणते, खरंच असं असतं का देशमुख? तेव्हा पार्थ म्हणतो, म्हणजे? तेव्हा काव्या म्हणते, अहो म्हणजे युनिवर्स खरंच काहीतरी जुगाड करत असतं का? तेव्हा पार्थ आता म्हणत असतो की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, मला कळलेलं नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते, म्हणजे अशी एखादी गोष्ट असती की त्यांना मिळवण्यासाठी युनिवर्स काहीतरी करत असेल का? तेव्हा आता पार्थ म्हणतो, हो असू शकतं, मलाही तसंच वाटतं. तेव्हा काव्या म्हणते, बघा ना, अनिशाच्या आईला अचानक बरं नव्हतं, तिला बघायला आम्ही दोघीच जाणं, तिथं अचानकच ड्रायव्हरने मला मधल्या रस्त्यावर सोडणं, मी मानिनी काकूंना सांगणं की ड्रायव्हरला पाठवून द्या आणि तिथं तुम्ही स्वतः येणं आणि आपण त्या काकांना मदत केली. संध्याकाळी त्याच काकांच्या घरी आपण जाणं आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या घरात राहायला देणं. खरंच तुम्हाला असं वाटतंय का की हा युनिवर्सचा जुगाड असेल? तेव्हा पार्थ म्हणतो, हो असू शकतो. तुम्हाला काय वाटतं, युनिवर्सने हे सगळं कशासाठी केलं असेल? तेव्हा आता काव्या म्हणते की दोन माणसांनी एकत्र, असं ती एकदम चाचपडतच म्हणते. तोपर्यंत काव्याला पुढं एक काकू हात करताना दिसतात गाडीला. तो म्हणतो, अरे, तो म्हणतो, काकू तुम्ही इथं काय करताय? तेव्हा त्या म्हणतात, पार्थ अहो तुम्ही प्लीज मला मदत करा ना, मला मदतीची खूप गरज आहे. माझ्या भावाची बायको पोटात दुखते, तिला डिलिव्हरीच्या कळा येत आहेत आणि इथं रिक्षाही बंद पडली. तेव्हा आता पार्थ आणि काव्या त्यांना मदत करतात. त्या दोघींनाही ते आपल्या गाडीमध्ये घेतात आणि हॉस्पिटलला चाललेले असतात. त्या काकूंच्या भावाची बायको असते ती आणि तिला डिलिव्हरीच्या कळा सुटलेल्या असतात. तिच्या खूप पोटात दुखत असतं आणि ते बघून काव्य ही खूप घाबरलेली असते. आता इकडे घरी नंदिनी पुरावे शोधण्यासाठी निघालेली असते आणि जीवा तिथे येतो. जीवा म्हणतो, नंदिनी कुठे चाललीस तू? मला सांगून जातेस का? मीही येतोय तुझ्याबरोबर. तेव्हा नंदिनी म्हणते, आय विल मॅनेज जीवा, आणि काही गरज लागली तर मी कळवेन तुम्हाला. तेव्हा जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस? मागच्या वेळेसारखी जर कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकलीस तर काय करणार आहेस? फोन करण्याची संधी तरी मिळायला हवी, आणि जर मिळालीच तर तिथं मी वेळेवर यायला हवं ना. ऐक माझं नंदिनी, मी येतोय तुझ्यासोबत. तेव्हा नंदिनी म्हणते, हट्ट करू नका जीवा, प्लीज ऐका माझं, मी येते जाऊन. मला काहीही होणार नाही आहे आणि मी घेईल माझी काळजी. तुम्ही हट्ट नका करू, आलेच मी जाऊन. जीवा म्हणतो, अगं पण तू चालली आहेस कुठे? पण नंदिनी काहीच सांगत नाही आणि ती म्हणते, आले मी, येतेच, आणि ती तिथून निघून जाते. दुसरीकडे पार्थ आणि काव्या त्या लेडीजला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेले असतात. तिला ते लवकरच हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. त्या लेडीजची अवस्था खूपच क्रिटिकल झालेली असते. तेव्हा पार्थ डॉक्टरांना सांगतो की डॉक्टर प्लीज इमर्जन्सी आहे. तेव्हा डॉक्टर ही ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना घेतात. त्यांच्यासोबत ज्या काकू असतात त्या पार्थला थँक्स म्हणत असतात. त्या म्हणत असतात, थँक्स पार्थ, तुम्ही तिथं आलात म्हणून. खरंच तिथं एकही गाडी थांबत नव्हती आणि काय करायचं मला काहीही समजत नव्हतं. तेव्हा पार्थ म्हणतो, अहो असं का बोलताय? तेव्हा त्या काकू म्हणतात, नाही मी खरंच सांगते, जर तुम्ही आला नसतात तर काय झालं असतं देवालाच ठाऊक. त्या देवानेच तुम्हाला तिथं पाठवलं आणि तुम्ही माझी मदत केलीत. खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही जर तिथं वेळेवरती आला नसतात तर तिचं काही झालं असतं देवास ठाऊक. तेव्हा काव्या म्हणते, अहो काकू नका असं बोलू, शांत व्हा, आता काही नाही होणार आहे त्यांना. घेतले ना आता त्यांनी डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये, डॉक्टरही आहेत, बघतील त्यांचं, ते होईल सगळं व्यवस्थित, तुम्ही काळजी नका करू, असं आता काव्या त्या काकूंना समजवत असते. दुसरीकडेच नंदिनी आता दीपकला भेटायला जेलमध्ये आलेली असते. नंदिनी दीपकला म्हणते, दीपक प्लीज मला मदत करशील? तेव्हा दीपक म्हणतो, तू तू इथे काय करतेस? तेव्हा नंदी म्हणते, प्लीज ऐक ना दीपक, मला मदतीची तुझ्या गरज आहे आणि तू प्लीज मला मदत करशील का? अशी इकडे नंदिनी शांतपणेच दीपकला विचारत असते. इकडे हॉस्पिटलमध्ये काव्या त्या काकूंना म्हणत असते की काकू जावा तुम्ही, बाकीची प्रोसिजर कंप्लीट करून घ्या. तेव्हा त्या काकू म्हणत असतात, खरंच थँक्स हं. तेव्हा काव्या म्हणते, अहो थँक्स काय म्हणताय, खरंच जा तुम्ही इथून, तुम्ही बाकीची प्रोसिजर कंप्लीट करून घ्या. तेव्हाच तिथं डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात, तुमच्या पेशंटला इथून हलवावं लागेल. तेव्हा काव्या म्हणते, काय? तेव्हा डॉक्टर सांगतात की नाही, तुमच्या पेशंटच्या मानेभोवती वारेचे तिडे आहेत, त्यामुळे पेशंट आणि बाळ दोघांनाही प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना इथून लवकरात लवकर हलवा.
तेव्हा त्या काकू डॉक्टरना म्हणत असतात, अहो तुम्ही हे काय बोलताय, प्लीज काहीही करा, माझ्या पेशंटला वाचवा प्लीज. आणि त्या काकू त्या डॉक्टरच्या पाया पडायला लागतात. तेव्हा काव्या म्हणते, अहो डॉक्टर तुमचं काय चाललं आहे हे. ते काकूंना शांत करते, म्हणते काकू प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही थोडं शांत राहा. आणि काव्या त्या डॉक्टरशी बोलायला जाते. तेव्हा आता काव्या शांतपणेच त्या डॉक्टरना विचारत असते, की डॉक्टर प्लीज काहीतरी सोल्युशन असेल ना, काहीतरी उपाय असेल ना यावर. तेव्हा डॉक्टर म्हणते, हो आहे उपाय, पण जे सर्जन आहेत ना ते अनफॉर्च्युनेटली 2 दिवस सुट्टीवरती आहेत. तेव्हा आता पार्थ सांगतो, की अहो दुसऱ्या डॉक्टरना तुम्ही बोलवून घेऊ शकता ना. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, अहो तुम्ही असं कसं बोलता, दुसऱ्या हॉस्पिटलचे सर्जन इथे येऊन कसे काय सर्जरी करतील ना. तेव्हा पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, आम्ही घेऊन जातो त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, पण तुम्ही असं एखादं हॉस्पिटल सजेस्ट करा ना. तेव्हा त्या डॉक्टर म्हणतात, अहो आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलचं नाव नाही सांगू शकत, ते आमच्या पॉलिसीत बसत नाही. तेव्हा आता काव्या म्हणते, की डॉक्टर असं कसं बोलू शकता ना तुम्ही. अहो आम्ही त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना त्यांना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. मग तुम्हीच डॉक्टर आहात ना, मग तुम्हीच आम्हाला गाईड करा ना. तेव्हा त्या डॉक्टर जोरात चिडतात आणि म्हणतात, प्लीज तुम्ही इथे वेळ वाया नका घालवू, तुम्ही तुमच्या पेशंटला घ्या आणि जा बरं इथून लवकर. तेव्हा आता काव्यही जोरात चिडते आणि ती डॉक्टरवरती ओरडते, अहो डॉक्टर तुम्ही काय बोलताय, हे तुमचं तुम्हाला तरी समजतंय का. सगळे हॉस्पिटलचे लोक गोळा झालेले असतात. काव्या खूप चिडलेली असते आणि काव्या डॉक्टरांना म्हणत असते, अहो मगाचपासून मी तुम्हाला हेच सांगते, की इथून आम्ही आमच्या पेशंटला दुसरीकडे घेऊन जाताना त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. वाटेत जर आमचा पेशंट दगावला तर तुम्ही घेणार आहात का त्याची जबाबदारी. अशी काव्या चिडूनच डॉक्टरांना विचारत असते. तुम्ही डॉक्टर आहात ना, तुम्हीच आम्हाला गाईड करा, हे मी मगाचपासून तुम्हाला सांगते ना. आणि याच्यापेक्षा तुमचं हॉस्पिटल दुसऱ्या हॉस्पिटलशी कनेक्ट असेलच ना, तुम्ही तिथून सर्जन बोलवून घ्या आणि प्लीज आमच्या पेशंटवरती उपचार लवकर सुरू करा. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात, अहो आमच्या हातात असतं तर आम्ही प्रयत्न केलेच असते ना. तेव्हा काव्या म्हणते, काय प्रयत्न केले हो तुम्ही. आम्हाला येऊन 15 मिनटं झाली, तुम्ही पेशंटला आत घेतलं, चेक केलं आणि आम्हाला सांगतात की तुम्ही तुमच्या पेशंटला इथून घेऊन जा म्हणून. हे बघा मॅडम, हॉस्पिटलमध्ये येणारा कोणताही माणूस आनंदाने इथे येत नसतो. त्या पेशंटवरती किंवा त्यांच्या नातेवाईकांवरती काय बितलेली असते ना, ते फक्त त्यांचं त्यांनाच माहीत. जरा थोडा विचार करा तुम्ही. तो प्रत्येक नातेवाईक कोणत्या मानसिक स्थितीतून जात असतो. तो खूप विश्वासानं त्यांचा पेशंट तुमच्या हातात सोपवतो आणि तुम्ही काय करता, त्याला इथून घेऊन जा असं सांगता. तेव्हा त्या डॉक्टर मॅडम आता काव्याला म्हणत असतात, की हो तुम्ही असं का बोलता, जर आमच्या हातात असतं तर आम्ही सर्जरी केलीच असती ना. तेव्हा काव्या म्हणते, की तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही कोणतं काम केलं सांगा बरं. जेवढ्या तत्परतेने तुम्ही इथे येऊन आम्हाला सांगितलं की तुमचा पेशंट घेऊन जा, तेवढ्या तत्परतेने तुम्ही एखादा कोण सर्जन आहे का बघितलं का, तुम्ही कोणाला फोन केलेत का. अहो तुम्ही शपथ घेता ना, की मी कितीही बिझी असेल तरी माझ्या पेशंटला फर्स्ट प्रायोरिटी देईन म्हणून. मग आता काय झालं त्या शक्तीचं. अहो जमत नसेल ना तर अशा शक्ती घेऊच नाहीत. आमच्यासारखा प्रत्येक माणूस तुम्हाला देव मानतो आणि काय अपेक्षा करायची आम्ही या देवाकडून. तेव्हा आता त्या डॉक्टर खूप चिडलेले असतात आणि ते म्हणतात, हे बघा मॅडम ऐका माझं. तेव्हा काव्या म्हणते, की मला तुमचं काही एक ऐकायचं नाही आहे. मी तुम्हाला सांगते ना, की आमचा पेशंट वाचला पाहिजे. तुम्हाला मग त्याच्यासाठी काय हवं ते करा. जबाबदारी अशी झटकू नका मॅडम, जमलं ना तर जबाबदारी पाळा. काव्या खूप चिडलेली असते आणि तिचा हा अवतार बघून पार्थही तिच्याकडे एकटक बघतच राहिलेला असतो. काव्या त्या डॉक्टरांना शांतपणे सांगत असते, की प्लीज मी सांगते म्हणून एक प्रयत्न करा. एका प्रयत्नाने काय होणार आहे, तुम्ही तेवढंच तरी करू शकता ना. कसं आहे ना डॉक्टर, पैसे आणि पॉलिसीज या 2 गोष्टी जर तुम्ही बाजूला ठेवल्यात ना, तर प्रत्येक पेशंटवरती उपचार करण्याचे मार्ग तुम्हाला नक्कीच दिसतील. तेव्हा आता त्या मॅडमही तिथून निघून जातात आणि काव्या इकडे विचार करतच फेऱ्या मारत बसलेली असते. पार्थ तिच्याकडे बघतच असतो, की काय हे काय रूप आहे हिचं, काय चाललं यांचं. तेव्हा त्या मॅडम रिटर्न येतात आणि म्हणतात, मॅडम एक सर्जन अवेलेबल झालेत, ते एक थोड्याच वेळात पोहोचतील इथं आणि तुमच्या पेशंटला कुठेही हलवण्याची गरज नाही आहे. आता पार्थ काव्याला पाणी देतो आणि म्हणतो, या काव्या बसा इथे, पाणी प्या थोडंसं. तेव्हा तिथला स्टाफ सगळा काव्याकडे बघत असतो. काव्या म्हणते, काय झालं हे, सगळे माझ्याकडे असे का बघतायत. तेव्हा पार्थ म्हणतो, शांत व्हा थोडं, सांगतो तुम्हाला. काव्या फिसकरणाऱ्या मांजरपेक्षा ना आज आम्हाला काहीतरी वेगळीच काव्या बघायला मिळाली. तुम्हाला माहिती आहे का, यांना ना आज तुमच्यात देव दिसला. खरं सांगू का काव्या, तर मलाही वाटायचं की तुम्ही IAS कसं बनू शकता. तेव्हा काव्या त्याच्याकडे अशी रागातच बघत असते. तेव्हा पार्थ म्हणतो, प्लीज तुम्ही असं निगेटिव्ह घेऊ नका. मी तुम्हाला काय सांगतोय, की मी विचार करायचो की तुम्ही IASला घेऊन एवढ्या सिरियस नाही आहात, पण आता असं वाटतंय की तुम्ही एक उत्तम IAS होऊ शकता.
तेव्हा काव्य ही खूप प्रेमानं पार्थकडे बघत असते आणि पार्थ ही खूप प्रेमानंच काव्याकडे पाहत असतो. पार्थ आता काव्याला म्हणत असतो की लोकांबद्दलची तळमळ दिसली मला आता. तुमची बहीण नंदिनी तिकडं आनंद निवासमध्ये लोकांना मदत करत असते, पण काही प्रश्न हे काव्या स्टाईलनीच सुटतात हे आता पटलंय मला. तेव्हा आता काव्या म्हणते की देशमुख, काय तुम्ही मला जेन्युइनली चांगलं बोलतायत, माझं कौतुक करतायत का टोमणे मारताय मला? तेव्हा पार्थ म्हणतो नाही, मी जेन्युइनलीच बोलतोय आणि अगदी मनापासून बोलतोय. मग आता त्या काकू काव्याजवळ येतात आणि तिला म्हणत असतात, खरंच तुमच्यामुळं आज माझ्या वहिनीवरती उपचार सुरू झाले. तेव्हा काव्या म्हणते, हो हो, तुम्ही नका काळजी करू काकू, आता आता चालू झालेत त्यांच्यावरती उपचार आणि लवकरच सगळं ठीक होईल. अहो पण त्यांचे मिस्टर येणार होते ना? तेव्हा त्या काकू म्हणतात, हो हो, येणारच होता, आलाच असेल आता इथे. तेव्हा त्या काकूंचा भाऊ आता तिथं आलेला असतो आणि त्या पळतच त्याच्याकडे जातात आणि म्हणतात, अरे बरं झालं तू आलास. तेव्हा तो म्हणतो, काय झालं नैना, कशी आहे, कशी आहे तिची तब्येत आता? तेव्हा त्या काकू म्हणतात, हो हो, शांत हो आता. अगं तुला काही सांगायचं, खूप क्रिटिकल कंडिशन होती नैनाची. आम्ही येताना मध्येच रिक्षा बंद पडली, यांनी आपल्याला मदत केली ना खरं तर, म्हणून लवकर वेळेवरती इथं पोहोचू शकलो. तेव्हा तो त्यांच्याकडे बघतच असतो, पण पार्थ त्यांच्याकडे पाठ करून उभा असतो. तेव्हा त्या काकू सांगतात, यांनी इथं आल्यानंतर ही खूप मदत केली आपल्याला, जर यांनी मदत केली नसती तर आज नैनाचं काय झालं असतं कोणास ठाऊक. तेव्हा आता तो पार्थ आणि काव्याला थँक्स म्हणण्यासाठी येत असतो. तो म्हणतो, दादा ताई थँक्स असा म्हणतो आणि थांबतो, कारण त्याला सगळं काही आठवतं की नंदिनी आणि पार्थच्या लग्नाच्या वेळेस नंदिनीला दीपकने सांगितलं होतं म्हणून यांनीच किडनॅप केलेलं असतं. त्याला तो सगळा प्रकार आठवतो आणि तो म्हणतो, अरे हे तर नंदिनीचेच नातेवाईक आहेत. आणि तो खूप घाबरतो. तो म्हणतो की आता यांना जर समजलं की मीच नंदिनीला किडनॅप केलं होतं तर ह्यांनी मला कधीच मदत केलेली नसते. त्याला तो लग्नातला सगळा प्रकार आठवत असतो आणि त्याला खूप घाम फुटलेला असतो. तो तिथून थोडा बाजूला होतो. पार्थ त्यांना म्हणतो, अहो दादा एवढं का घाबरलायत, काय झाले? काही नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, नका काळजी करू तुम्ही. तेव्हा काव्याही म्हणते, हो दादा, तुमचं बाळ आणि तुमची बायको दोघंही अगदी सेफ असतील, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा तो म्हणतो, अगं ताई झालं तरी काय होतं, एवढं कसं क्रिटिकल झालं सगळं? तेव्हा त्याची बहीण त्याला सांगते की नाही, बाळाच्या गळ्याभोवती नाळेचे वेडे होते, त्यामुळं तिला इथून लवकर हलवायला सांगितलं होतं. अरे पण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, असं म्हणून तो हॉस्पिटलकडेच इकडं तिकडं बघत असतो. पार्थला आणि काव्याला थोडं जाणवतं की काहीतरी प्रॉब्लेम नक्की. तेव्हा पार्थ म्हणतो, का काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा ते बोलतात, नाही नाही असं काही नाही, बाळाला आणि त्याच्या आईला थोडा प्रॉब्लेम होता ना म्हणून म्हटलं. तेव्हा काव्य आणि पार्थ त्या दोघांनाही व्यवस्थित समजवतात आणि म्हणतात, हां बसा इथे, थोडं शांत व्हा, मग बाकीच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. तेव्हा आता पार्थ म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे का, या जगात ज्या काही गोष्टी होतात ना, मला तरी असं वाटतं की त्या एकमेकांना कनेक्टेड असतात. तेव्हा त्या काकू म्हणतात, हो बघा ना, आमची रिक्षा बंद पडली आणि तिथे तुम्ही अचानक आलात, इथंही तुम्ही आमच्या वतीने डॉक्टरांशी भांडलात. तेव्हा काव्या म्हणतो, हो हो काकू, तुम्ही थोडं शांत व्हा, आता युनिवर्सबद्दल तुम्ही काही बोलू नका बघा, नाहीतर हे देशमुख आहेत ना, खूप मोठं लेक्चर देतील तुम्हाला. तेव्हा त्या काकू म्हणतात, हो हो ठीक आहे, आता थोडी रिलॅक्स झाली ना तर नंदिनीला थोडा फोन करून घेते. तेव्हा तो म्हणतो, अगं हे कोण आहे, तू ओळखतेस का यांना? तेव्हा त्या काकू म्हणतात, हो, अरे तुला माहिती आहे का, मी ज्या निवासमध्ये काम करते ना तिथल्या नंदिनी आहेत ना, तर त्यांचीही लहान बहिणी काव्या यांनीच आपल्याला खूप मदत केली. तेव्हा त्याला खूप मोठा शॉक बसतो. इकडे नंदिनी दीपकला भेटायला आलेली असते आणि ती त्याला म्हणत असते, प्लीज मला मदत कर ना दीपक, मला खरंच खूप मदतीची गरज आहे तुझ्या. तेव्हा आता दीपक नंदिनीला म्हणत असतो, हो माहिती आहे मला, तुला 24 तासाच्या आत वसुंधरा मॅडमनीच तुला किडनॅप केलं होतं हे सिद्ध करायचं आहे ना? तेव्हा नंदिनी एकदम शॉक होते आणि म्हणते, एक मिनिट, हे तुला कसं माहीत? आणि आजचा भाग हा इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत, रम्या वसुहत्याला म्हणत असते की आई, अगं ही नंदिनी काही पुरावे घेऊन नाही येणार. तेव्हा वसुहत्या म्हणते, नाही, मला माहिती आहे, आता त्याकडे दोनच गोष्टी आहेत, एक तर पिहू आणि दुसरा तो दीपक, आणि त्या दोघी एकदम पाठीमागे फिरतात तर तिथं कोणीतरी असतं, ते काही आज दाखवलेलं नाही आहे. आणि इकडे जीवा आणि मालिनीचं बोलणं चाललेलं असतं. तर जीवा म्हणतो, अंधारात जिच्या खरेपणाची सावली दिसेल ना ती आहे नंदिनी, आणि नंदिनी जिंकणारच हा विश्वास आहे माझा, कारण नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. इकडं दीपकने नंदिनीला अट घातलेली असते की नंदिनी, तू जर ही केस मागे घेतलीस ना तर मी घरी येऊन तुझ्या बाजूने साक्ष देईन. आता नंदिनी ही थोडा विचार करत असते. पाहूयात आता उद्याच्या भागात काय होतंय ते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.